पंढरपूर तालुक्यातील पेहे या गावात 2 लाख रुपयांच्या शेळ्या बोकडांची चोरी। पेहे या गावातील खव्याचे व्यापारी श्री गजराज गोरख पाटील हे 3 फेब्रुवारी रोजी दैनंदिन कामकाज संपवून सायंकाळी आपल्या कुटुंबासमवेत झोपले असता रात्री 1 ते 1:30 वाजण्याच्या सुमारास कुत्रे भुंकू लागल्याने आपल्या घराजवळील शेळ्यांच्या गोठ्याकडे पाहू लागले। तेव्हा गावातीलच मनोहर सीताराम बंडलकर, उमाजी जाधव तसेच रोहन उर्फ मोन्या बंडू बंडलकर व अन्य 2 जण शेळ्या बोकड व 15 HP टेक्समो कंपनीची पाण्याची मोटर चोरी करत असल्याचे निदर्शनास आले। घाबरून श्री पाटील यांनी शेजारी लोकांना बोलावण्यास सुरुवात केली असता सदरील सर्वजण तेथून शेळ्या बोकड घेऊन टेम्पोने पसार झाले। याबाबत श्री पाटील यांच्या 5 शेळ्या, 6 बोकड व पाण्याची मोटर चोरी झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी स्थानिक करकम पोलीस स्टेशनला घडलेल्या घटनेची माहिती दिली। यामध्ये पोलिसांनी जलद गतीने तपासाची चक्रे फिरवून यातील आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस यातील आरोपींचा शोध घेत आहेत। मी गजराज गोरख पाटील, राहणार पेहे, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर। मी पेहे गावचा रहिवासी असून माझा दूध डेअरीवर खव्याचा व्यवसाय आहे। मी पेहे गावचा माजी सरपंच असून मी माझी आई, वडील, मुले बाळे अशी एकत्रित कुटुंब राहतो। 2 तारखेच्या रात्रीच्या 10च्या सुमारास आम्ही जेवण करून झोपी गेलो असता 3 तारखेच्या पहाटेच्या 1:30 वाजता सुमारास कुत्र्याचा मोठमोठ्याने भुंकण्याचा आवाज येऊ लागला। कुत्र्याच्या भुंकण्याच्या आवाजाने आम्ही जागे होऊन खिडकीतून बघितले असता आमच्या गावातीलच उमाजी महादेव बंडलकर हा इसम गेट तोडून आत आलेला दिसला व त्याने जाऊन मागचं गेट उघडून त्याचे 3 सहकारी अजून मनोहर सीताराम बंडलकर, मोन्या सीताराम बंडलकर, अजून 2 अनोळखी व्यक्ती असे 5 इसम होते आणि त्यांनी 5 शेळ्या आणि 6 बोकडं असं आणि 1 इलेक्ट्रिक मोटर असा 2 ते 2.5 लाख रुपयाचं माझं नुकसान केलेलं आहे व चोरी करून घेऊन गेलेले आहेत। तरी याची माहिती मी करकम पोलीस स्टेशनचे API लंगोटे साहेब यांना दिली असून त्यांनी येऊन CCTV माझं फुटेज चेक करून तात्काळ त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। पण त्या आरोपींना लवकरात लवकर अटक करून मुद्देमाल जप्त करून तो मुद्देमाल मला परत मिळावा ही माझी एवढी पोलिसांना विनंती आहे। पोलिसांनी योग्य ती कारवाई करून गुन्हा दाखल केलेला आहे, परंतु अजून त्यांना अटक करून मुद्देमाल जप्त केलेला नाही। त्यांना अटक केल्याशिवाय मुद्देमाल मिळणार नाही आणि 2 ते 2.5 लाख रुपयाचं माझं नुकसान झालेलं आहे आणि पोलीस स्टेशनला माझी एवढीच कळकळीची विनंती आहे की त्यांना लवकरात लवकर अटक करून मुद्देमाल जप्त करून माझा मुद्देमाल मला परत मिळावा हीच माझी विनंती आहे।